रिसोड येथे आदिनाथ दिगंबर जैन मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील सामूहिक 26वे बाल संस्कार शिबिर आणि प्रथम युवती महिला जैन संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। येथील आदिनाथ तानाजी पंचवटकर आणि शबरीलाल दीपकचंद हरावत यांच्या सहयोगाने हे शिबिर संपन्न झाले। मुनींवर उपसर्ग केले जातात, त्यावेळी जैन मुनींवर त्यांचा कोणताच परिणाम होत नाही हे विशेष होय। मुनींच्या दिव्य शक्तीमुळे विघ्न संतोषी लोकांचे मनसुबे निष्क्रिय ठरतात हे या शिबिरातून दाखवण्यात आले। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी। जैन मुनियों पर उपसर्ग माही दीदी ने निकाला। जैन मुनियों पर उपसर्ग माही दीदी ने निकाला। शिवसंग्राम कार्यकर्त्या आणि पदाधिकारी नियुक्ती मेळावा दिनांक 26 मे रोजी विश्रामगृह वासिम येथे सकाळी 11:30 वाजता संपन्न झाला। या मेळाव्याला शिवसंग्रामाच्या मुख्य नेत्या ज्योती विनायकराव मेटे ह्या उपस्थित होत्या। त्यांच्यासोबत शिवसंग्रामचे महाराष्ट्र उपाध्यक्ष सलीम हे देखील उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्योती मेटे यांनी हजेरी लावली। राजमाता देवी चौकर, छत्रपती शाहू महाराज, सावित्रीबाई फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी अभिवादन करते। आज वाशिम जिल्ह्यातील जिल्हा कार्यकर्ता मेळावा असे आमचे जिल्हाध्यक्ष बाजळ, माजी तालुकाध्यक्ष, त्याचबरोबर माजी जिल्हाध्यक्ष, माजी युवकाध्यक्ष आणि आवर्जून उपस्थित असणारे दोन्ही आमचे ज्येष्ठ पत्रकार बंधू, त्याचबरोबर पदाधिकारी आकाश, आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करते। आपण पुण्यामध्ये जी राज्यस्तरीय बैठक घेतली होती, या बैठकीमध्ये शिवसंग्रामचे सर्व राज्यभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये सदस्य नोंदणी करण्याचा आपण एक मोहीम हाती घेतली होती आणि त्या मोहिमेला 1 मेला म्हणजे महाराष्ट्र दिनापासून आपण सुरुवात केली। महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये ही सदस्य नोंदणी झालेली आहे सुरुवात। आता ती बऱ्याच जिल्ह्यांमध्ये संपत पण येत आहे। सौर पॅनलचे पैसे भरलेले असून सुद्धा सौर ऊर्जा मोटर पॅनल दिलेले नाही अशी तक्रार हिवरखेड पूर्णा येथील शेतकरी दिलीप सखाराम नागरे यांनी जीके एनर्जी कंपनी विरुद्ध तक्रार केली आहे। कंपनी प्रतिनिधींना विचारणा केली असता ते उडवाउडीचे उत्तर देत असून लवकरात लवकर सौर ऊर्जा पॅनल न दिल्यास कंपनीच्या विरुद्ध कोर्टात जाण्याची तयारी असल्याचं शेतकऱ्याने सांगितले। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीधर चाटे यांनी। मी जीके कंपनीला 18 जुलै 2024ला पैसे भरलेले आहेत। त्यांच्या एजंटला फोन लावला असताना ते नेहमी उडवडीची उत्तरे देतात। मी 12 महिन्यापासून खूप बेजार आहे पाण्यासाठी, माझं अतोनात नुकसान झालेलं आहे। याचं जीके कंपनीने थोडीशी दक्षता घ्यावी, नाही तर मग मी कंपनीवर कारवाई करणार आहे। घराजवळील ट्रान्सफॉर्मरला करंट येत असून त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता आहे अशी तक्रार विठोबा झगरे यांनी महावितरणकडे तक्रार दिली आहे। ट्रान्सफॉर्मर इतरत्र स्थलांतरित करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली। स्थलांतर न झाल्यास काही जीवितहानी झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी ही महावितरणाची राहील असे विठोबा झगरे यांनी दिलेल्या तक्रार अर्जात नमूद केले आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बाबासाहेब कुटे यांनी।
लोणार तालुक्यातील येवती येथील ग्रामपंचायत सदस्य दशरथ शिंदे यांनी दिनांक 26 मे पासून ग्रामसेवकाच्या बदलीसह विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले। त्यांच्या या आंदोलनाला ग्रामस्थांचा मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे। 18 लाख रुपयाचे निधी पडून असून 7 टेंडर पडलेले असतानाही अद्याप कोणत्याही विकास कामाला सुरुवात झालेली नाही। उपोषणामुळे ग्रामस्थांमध्ये असंतोषाची भावना उफळून आली असून प्रशासनाने त्वरित लक्ष घालून मागण्या मान्य करण्यात याव्या अशी जोरदार मागणी होत आहे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शिंदे यांनी दिला आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। नमस्कार, न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण आहोत येवती या ठिकाणी आणि या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य दशरथ शिंदे हे उपोषणासाठी बसले आहेत। तर ते कशासाठी उपोषणाला बसलेत, त्यांच्या मागण्या काय आहेत ह्या आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। हॅलो, मी आज आपल्या गावामध्ये या 3 मागण्या टाकलेल्या या गावच्या विकासाच्या मागण्या आहेत। ग्रामसेवक वेळेवर येत नाही, ते आहे ग्रामसेवकची बदली। नंबर 2चं काम आहे ग्रामपंचायतमध्ये 18 लाख निधी उपलब्ध असूनसुद्धा हे काम करून नाही राहिले। तिसरी गोष्ट अशी आहे 7 टेंडर टाकलेले असूनही सुद्धा हे काही टेंडरचं काम चालू नाही आहे। तरी हे जे गावची परिस्थिती आहे मित्रहो, माझ्या गावातील पब्लिकांना विनंती आहे की हे जे असं चालू असेल तर आपल्या गावचा विकास कसा होईल। आज 2.5 वर्ष झाले ग्रामपंचायतमध्ये, आज आपल्या गावचा काहीच विकास नाही आहे, ह्याबद्दल मला खंत वाटते आहे। आणि म्हणूनच मी आज या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आज मी ते आमरण उपोषण 26/5/2025 पासून सुरू केलेलं आहे। तरी ह्या 3 गोष्टींना मला जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत मी मागे कसंच उपोषण मागे घेणार नाही। मग माझा प्राण गेला तरी चालेल, ही माझी गावकऱ्यासाठी तळमळ आहे, म्हणून मी आज इथे उपोषणाला बसलेलो आहे। हे होते ग्रामपंचायत सदस्य दशरथ शिंदे आणि हे आपल्या मागण्यासाठी उपोषणावर ठाम आहेत। मी रघुनाथ आघाव, न्यूज 24/7साठी येवती, बुलढाणा। चंद्रपूर जिल्ह्यातील युवक युवतींनी शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी विविध उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली आहे। बल्लारपूर येथे 1 मे पासून सुरू झालेल्या उन्हाळी शिबिरात एकूण 15 खेळांचे प्रशिक्षण देण्यात आले असून समाजभान आणि मूल्य संस्काराची जोड देणाऱ्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल घडत आहेत। हे शिबिर स्वर्गीय डॉक्टर सच्चिदानंदजी मनगुटीवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित करण्यात आली होती। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी। शेतकऱ्यांचा शेतमाल हमीभावाच्या प्रश्नावर विधानसभेत तोंड न उघडणाऱ्या आमदारांना दिनांक 10 जून 2025 रोजी घेराव घातला जाणार असून राष्ट्रीय किसान मोर्चामार्फत आमदार घेराव आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे। सगळ्या शेतकऱ्यांनी यात सहभाग घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी। मराठा मावळा संघटनेच्या वतीने किनवट तालुका येथील नगर परिषदेमध्ये गेल्या 2 वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बंदिस्त अवस्थेत असून तो सन्मानपूर्वक बाहेर काढून स्मारक बांधून स्थापन करण्यात यावा याकरिता मराठा मावळा संघटनेच्या वतीने गेल्या 16 दिवसापासून संघर्ष चालू होता। त्या संघर्षास अखेर यश प्राप्त झाले आहे। मराठा मावळा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक माणिकराव शिंदे पाटील, किनवट नगर परिषद मुख्य अधिकारी यांच्याशी बोलून आणि पंढरीनाथ गोडसे पाटील यांनी अतोनात प्रयत्न करून नांदेड जिल्हा पालकमंत्री अतुल सावे यांच्याशी बोलून मध्यस्थी करून मी स्वतः जातीने लक्ष घालून हे काम 2 ते 3 महिन्यात पूर्ण करेल असे आश्वासन घेतले आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी। पत्रकार संजय सूर्यवंशी यांना एका संदर्भीय बातमीबाबत दूरध्वनीवरून शिवीगाळ आणि अवाच्य भाषा वापरत धमकी दिल्याचा आरोप झाला आहे। तुला संपवून टाकतो अशा धमकीचं वाक्यही त्यांनी वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणाचा मराठी पत्रकार परिषदेकडून तीव्र निषेध करण्यात आला असून आमदार कोहळीकर यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे।
या निषेधार्थ पत्रकार परिषदेच्या वतीने अध्यक्ष प्रमोद पोहरकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले। या प्रकारामुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात येत आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परमेश्वर पेशवे यांनी। हिंगोलीमधील वारंगा ही एक मोठी बाजारपेठ असून कळमनुरी तालुक्यातील प्रवाशांचा मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखले जाते। हे ठिकाण नांदेड, नागपूर, अकोला, वाशिम, आदिलाबाद, माहूर या ठिकाणांना जोडणारा महत्त्वाचं ठिकाण आहे। शिवाय गेल्या 2-3 वर्षापासून या बसस्टँडचा विद्युत पुरवठा सुद्धा खंडित झाला आहे। यामुळे दिवसभर 100 ते 110 बस गाड्यांची ये-जा होणाऱ्या या बसस्टँडवर संध्याकाळच्या वेळेस येथे कुठल्याही प्रकारचे वाहने थांबत नाहीत। तर गेल्या उन्हाळ्यामध्ये येथील आंबे उपहारगृहाचे मालक कदम आणि त्यांचा मित्रमंडळींनी एका अनोखा उपक्रम बसस्थानकामध्ये राबवलेला आहे। पानपोई चालू करून समाजामध्ये व गावामध्ये एक आदर्श निर्माण केले आहे। अशी नागरिकांकडून या स्थानकात सुधारणा करण्यात यावी अशी मागणी शासनाकडे केली जात आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये वारंगा हे बसस्टँड आहे। बसस्टँडवर पाहिलं तर इथल्या कुठल्या सुविधा अशा प्रवाशांसाठी इथं काहीच नाहीत, मूलभूत सुविधासुद्धा नाहीत। इथं वारंग्यामध्ये पाहिलं तर आता काहीतरी एक चांगली सुविधा केली। आता गत उन्हाळा निघून गेला, मागच्या उन्हाळ्यामध्ये इथं काही लोकांनी सुविधा अशी काही केली होती बाहेरच्या समाज रक्षकांनी। इथं वारंग्यामध्ये एस टी महामंडळामध्ये पाण्याची प्यायची सुद्धा हे काही व्यवस्था नव्हती लोकांना, पण इथं काही समाजसुधारक असे काही होते कदम नावाचे, त्यांच्या समूहाचे, त्यांच्या मित्रमंडळाने, सगळ्या गावकऱ्यांनी एक चांगला उपक्रम राबविला ते आपण जाणून घेऊया। सर नमस्कार, इथं वारंग्यामध्ये थोडंसं आम्हाला काही सांगता येईल का मागच्या उन्हाळ्यामध्ये काय सुविधा केली आणि कशा प्रमाणात लोकांना त्याचा हित साधता आलं? इथं साहेब पहिल्या वर्षी काहीच नव्हतं, पाण्याची सोय नव्हती, काही नव्हती। आम्ही आमचे कदम शिव पाटील यांना भेटलो, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आहेत। त्यांना म्हणलो बा आमच्या बसस्टँडमध्ये पाणी नाही, बोर नाही, बोर पाडून देता का? तर ते म्हणले बा आणा, तोपर्यंत आपण पानपोई लावूत, नंतर आपण बोरच्या याच्यात विचारात पाहूत असं म्हणून त्यांना आम्हाला सांगितलं। तरी हे तुमचे 4 महिने त्यानं हे पानपोई लावली। त्याला रोजचा टँकरसाठी 1200 रुपये खर्च येते। त्याला 20-22 हजार रुपये ते रांजण घेणं, माठ तयार करणं, स्टँड लावणं आणि लेबरचा खर्च असा दर महिन्याला त्याला 30-35 हजार रुपये खर्च सरासरी आतापर्यंत झालेला आहे साहेब। आता याच्यापुढे शासनानं काय करायचं ठरवा आणि जनतेसाठी काय आहे हे सुद्धा शासनानंच ठरवायला पाहिजेत। आम्ही प्रत्येक प्रतिनिधीला भेटलो, त्याच्यानं खासदार आमदाराला भेटलो, पण त्यानं आतापर्यंत काहीच केलं नाही। नुसतं होला हो केलं, फोन लावला। इथं बसस्टँडमध्ये काहीच सोय नाही, लेडीज एसटी मुतारी नाहीत, बाथरूम नाहीत। आमचं बसस्टँड सगळं पडीत आहे। पावसाळ्यात कमरेतलं पाणी साचते, नाल्या आहेत, नाल्यात खरडून बसस्टँड याचा, त्याच्यानंतर एकच रस्ता आहे। तर इथं डिवार्डर तोडूनसाठी आम्ही पुष्कळ लोकांना प्रतिनिधीला आम्ही हे केलं, आपलं ॲप्लिकेशन दिलं, पण त्यांना आतापर्यंत काहीच करू शकले नाही। तर आता याच्यापुढे काय करायचं काय नाही हे शासनानं ठरवा पाहिजेत। आम्ही सामान्य माणसं आहो, आम्ही काय कोण्या प्रतिनिधी किंवा पक्षाचे किंवा कार्यकर्त्याचे माणसं नाही, आम्ही जनतेसाठी आम्ही एक सामान्य माणसं आहोत। आणि मी वास्तविक पाहता साहेब 1975पासून समाजसेवाचे कार्य करतो। मी पहिला हेल्थ डिपार्टमेंटमध्ये आरोग्यसेवक म्हणून काम करीत होतो। मी बाळापूर इथे काम करीत होतो। 25 वर्ष मी फक्त 50 रुपयावर काम केलं साहेब। माझी परिस्थिती मलाच माहीत आहे, तुम्हाला काय सांगू आता। तरी माझ्या हे समाजासाठी काहीतरी करावं म्हणून मी आयुष्य खर्च करीत आहो। तरी जनतेनं व सरकारनं याच्याविषयी व आमच्या बसस्टँडविषयी काहीतरी काळजी घ्यावी अशी मला ही नम्र विनंती आहे। आपण पाहिलं सरांचं सुद्धा आपण जे मनोगत व्यक्त करत असताना कसं अंतःकरण भरून आलेलं आहे। त्यांनाही वाटे काय मला काहीतरी समाजासाठी देणं लागते, मी माझ्या परीनं मी जेवढं मला करता येईल त्यांनी करायले, पण समाजातल्या काही प्रतिष्ठित लोकांना एकत्र आणून हा उपक्रम राबवण्यासाठी यशस्वीरित्या प्रयत्न केला। तर आपण दुसरे जाणून घेऊया। सर इथं हे मला बसस्टँड संदर्भात सांगा, हे बसस्टँड किती वेळ उघडं राहते दिवसभरात? सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत। सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत। का बरं? इथं एकच याच्यामध्ये आहे, एका शिफ्टमध्ये दिलेलं असल्यामुळं। एका शिफ्टमध्ये दिलं असल्यामुळे याचं टायमिंग कसं आहे? 9 ते 5, 5:15 दिवसभरात किती गाड्याची ये जा होती इथं? दिवसभरात जवळपास 90 गाड्याची ये जा होती। 90 गाड्याची। का बरं? त्याच्यानंतर का एक तर गाड्या थांबत नाहीत? गाड्या थांबत नाही म्हणजे मध्ये कोणी नसतं आणि इथं थोडे 2-4 वर्ष झालं लाईटची व्यवस्था नाही। लाईटची व्यवस्था नाही, अंधाराचं फुल आधी असतात, त्यामुळे बसवाले मध्ये गाडी आणत नाही।
आता यांनी सांगितलं इथं किती गंभीर यांनी हे सांगितलं प्रश्न. एवढं मोठं बसस्टँड आहे, बसस्टँडला लाईटची सुद्धा व्यवस्था नाही. त्याच्यामुळे सायंकाळच्या टाईमला इथं कुठल्याही गाड्या मधात घेत नाहीत. 6च्या नंतर गाड्या बाहेर चालले जातात असं सरांचं म्हणणं पडलं. किती दिवस झालं आपल्या इथं लाईट नाही इलेक्ट्रिकल? जवळपास 3 ते 4 वर्ष झाली. 4 वर्ष झालं. तुम्ही आवाज उठवला नाही का याच्यासाठी 4 वर्षापूर्वी? मी 2-3 वेळेस आगार प्रमुख यांना कळवलं, हां 2-3 पत्र दिले. आमचे इंजिनियर साहेब होते त्यांना मी कळवलं, त्यांनी देतो म्हणले, पण त्यांनी काही दिलं नाही. अख्ख्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही स्वतः अशा बिन फॅन, आता वर पाहिलं आपण, हे बघा हे वर फॅन असून सुद्धा याला नुसतं शोभीची एक वस्तू म्हणून फॅनची हे इथं दिसायली, पण याला करंट सुद्धा नाही. यांना ड्युटी तर करायला, त्यांच्या कर्तव्यामध्ये कुठलेही कसर करून नाही राहिलेत. कारण यांचं म्हणणं बुवा आम्हाला ड्युटी करायची आम्ही करायलो, पण बिगर लाईटचं आम्हाला एक तर बसावं लागायला. दिवसा आहेत कसं आहे ठीक आहे, पण रात्रीच्या टाईमला एखाद्या स्त्रीला, एखाद्या याला जर काही कुठं याचा काही जायचं असेल, कुठं प्रसंग याला जायला यायला, तर कुठं यांना असं लाईटची सुद्धा आजूबाजूला व्यवस्था नाही. त्यामुळे कोणी इथं मदत येते नाही वारंगामध्ये, अशी हे झालेली आहे खंत. लोकांना भीती वाटायली वारंगामध्ये संध्याकाळी 6च्या नंतर थांबाव की नाही थांबाव. वारंगा हे एवढी मोठी बाजारपेठ आहे, एक चांगलं मध्य ठिकाण आहे. इथून माहूरला हजारो लोक रोज ये जा करतात. माहूर एक तीर्थक्षेत्र, पर्यटक क्षेत्र म्हणून चांगल्या रीतीने ओळखल्या जाते. नांदेडून माणूस निघाला की वारंगाला थांबते, वारंगावर निघाले की हातगाव, उमरखेड, महागाव असा मार्ग माहूरपर्यंत आहे. आणि इथून याच मार्ग नागपूरला गाड्या जाणार आहेत, इकडे अकोल्याला गाड्या जाणार आहेत. जवळपास असं पाहिलं ते सेंटर वारंगा येते नांदेडून. तरी इथं अशीच खरीच या लोकांची जर अशी निष्काळजीपणा हे असेल बसस्टँड संदर्भात, तर बाकी बसस्टँडचं कसं होईल? एक लाजिरवाणी गोष्ट आहे खरोखरच की वारंगासुद्धा एवढे मोठे नेते आहेत, खासदार लाभलेत, आमदार लोक लाभलेत, त्यांनीसुद्धा कुठल्या उपाययोजना या ठिकाणी केलेल्या नाहीत. का सर, तुम्हाला काय वाटतंय? लोकप्रतिनिधी तुम्ही अपेक्षा केल्या नाहीत का? लोकप्रतिनिधीसाठी गाववाल्यांनी लोकप्रतिनिधीला भेट दिली आणि निवेदन पण दिले. बसस्टँड डिपार्टमेंटचे माणसं येत नाहीत का तुमच्या इथं? डिपार्टमेंटचे येतात, करूत म्हणतं. डिपार्टमेंटच्या माणसांनी कुठलंच काही पाऊल उचललं नाही. नाही, त्यांनी बजेट नाही सध्या, असं नाही. त्याच्यात बजेट. स्टॉप किती लोकांचं आहे आपल्या इथं? इथं फक्त एकटाच. आणि तुम्ही एकटेच? काही सफाई कामगार इथं लोक आता साफसूफ करायला? एक सफाई कामगार. अख्खं बसस्टँड फक्त एका माणसाच्या याच्यावर आणि एक सफाई कामगार असे 2च व्यक्ती सांभाळतात. बघा किती म्हणजे एक अशी गोष्ट झाली की अख्खं बसस्टँडच्या नावाखाली बस डेपोत आहे दाखवायला शोभीची अशी वस्तू झाली. 2 माणसाच्या भरोश्यावर अख्खं हे वारंग्याचं बसस्टँड चालते. खरोखर एक लाजिरवाणी गोष्ट. वरिष्ठ अधिकाऱ्यांना तर म्हणजे निष्काळजीपणा एवढा हे वारंग्यामध्ये एक ते दिसून आलेलं आहे. आपण यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत आता धाव घेणार आहोत, विचारणार आहोत का बरं तुम्हाला या बसस्टँडकडून उत्पन्न पाहिजे, मग सुखसुविधा का देत नाही तिथल्या बसस्टँडच्या इथल्या आजूबाजूच्या लोकांना? अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.